नमस्कार. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजूबाजूला बघताय तुम्ही आभाळ आलेलं आहे. आणि आभाळ आल्यानंतर आपलं नुकसानच होतं, फायदा होत नाही. आता कसं आहे, दुबार पेरणी म्हणजे रब्बी पेरणी. आणि त्यामुळे काय होतं, गहू असेल, मक्का असेल, आंबा असेल, याचं नुकसान होतं आहे. तर एकाची गोष्ट आहे की 4 मुलं आहे आणि 2 आई वडील आहे. 30 एकर जमीन आहे. आणि 30 एकर जमीन असल्यानंतर सुद्धा ते आईवडील इतक्या भंगार घरामध्ये राहते आहे. मला अभिमानाची गोष्ट वाटते, की दुःखाची गोष्ट वाटते, की ज्यांना 4 मुलं आहे, ते 4 मुलं ते आईवडील 4 मुलांना सांभाळलं, मोठं केलं. आणि आज 30 एकर जमीन आहे, म्हणजे जवळपास 7-8 एकर त्यांना जमीन येते, हे येते. मग तेच मुलं त्यांना सांभाळायला नकार देत आहे. असं म्हणजे खूप अवघड गोष्ट बनली आहे. ज्या 4 मुलांना त्या 2 आईवडिलांनी सांभाळलं, ते 4 मुलं 2 आईवडील सांभाळायला तयार नाही. आई कोण गिल्लास पडला तर मुलगा बोलतोय की तुला दिसत नाही, तुला समजत नाही, तुला काही येत नाही. प्रत्येक वेळेस बाबड्यानं काही वेळेस फोडतोड केली तर त्या आईनं त्याला समजून सांगितलं, जाऊ दे आपण दुसरं आणू. आणि त्याच गिल्लास पडल्यानंतर तो बाबड्या म्हणतो तुला समजत नाही, तुला कळत नाही. वा रे वा. बरं का, हे आईवडीलच सहन करू शकतात, बायको सहन करणार नाही, मुलगा तुमचा सहन करणार नाही, तुमची बायको तुम्हाला नाही म्हणणार नाही, तुम्हाला तुमची बायको म्हणणारच नाही करा म्हणून. असलंच कामं करत राहा, असंच हे करत राहा. परंतु आईची, मी अगोदरचे व्हिडिओ सांगितले, आईची जागा कोणी घेणार नाही. तसेच मी माझ्या काळ्या आईवर पण प्रेम करतो, माझ्या घरच्या आईंवर पण प्रेम करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीनं असं हँडल करू शकत नाही हो. कसं राहतं, लोक खूप अवघड आहे. म्हणून म्हणतो, आईवडील जपा, तुम्हाला शेवटपर्यंत सुख आणि समृद्धी मिळेल. मागे एक कोर्टाचा निर्णय आला होता, एका आईवडिलांनी त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या मुलाच्या नावावर करून दिली. अक्षरशः भिकेला लागले ते. आणि आजच मी DLS न्यूजवर पाहिलं आहे की गिफ्ट असलेली जमीन, काही असलेली, आईवडिलांना जर सांभाळलं नाही तर ती जमीन ते आता रिटर्न घेऊ शकतात. एवढं चॅलेंज आहे आपल्याला, आणि एवढंच तुम्ही ध्यान ठेवा. म्हणून म्हणतो, बायकोपेक्षा आईला जीव लावा मित्रांनो. सगळे महत्त्वाचे, बायको पण महत्त्वाची, मुलगा पण महत्त्वाचा आहे.